जागतिक आरोग्य दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आज वर्ल्ड हेल्थ डे आहे, पण एक सिंपल प्रश्न आहे, तुमची हेल्थ ही तुमच्या प्रायोरिटी लिस्टमध्ये आहे का? तुम्ही तुमच्या कामांना वेळ देताय, तुमच्या फॅमिलीसाठी वेळ देताय, पण स्वतःच्या आरोग्यासाठी तुम्ही किती वेळ देता? वर्ल्ड हेल्थ डे ही फक्त एक डेट नाहीये, तर हा एक रिमाइंडर आहे की तुम्ही तुमच्या शरीराची किती काळजी घेता, तुमच्या आरोग्याची किती काळजी घेता। आजकाल लाईफस्टाईल डिसीज इतके जास्त वाढलेले आहेत की डायबेटीज, थायरॉइड, PCOD, बेली फॅट हे सर्व तुमच्या रोजच्या लाईफस्टाईल हॅबिट्सचा रिझल्ट आहे। आजकाल काय होतं बघा, रॅन्डम खाणं, इनकम्प्लीट स्लीप, स्ट्रेस हाय असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक्सरसाइज एकदम झिरो असते आणि मग तुम्ही एक्सपेक्ट करता की हेल्थ परफेक्ट पाहिजे। हे सर्व अचानक नाही होत, तुमची बॉडी तुम्हाला सिग्नल देत असते। फटीग, मूड स्विंग्स, वेट गेन आणि हे जर इग्नोर केलं तर हेल्थ इश्यू अजून जास्त वाढतात। मी एक हेल्थ कोच म्हणून रोज माझ्या क्लायंटमध्ये एक पॅटर्न बघत असते। लोकांना माहिती असतं की बरोबर काय आहे, पण त्यांच्यामध्ये कन्सिस्टन्सी नसते। मोटिवेशन हे टेम्पररी असतं, पण हॅबिट्स, हेल्दी हॅबिट्स ह्या परमनंट असतात आणि त्यासाठी त्या स्वतःला हेल्दी हॅबिट्स लावून घ्याव्या लागतात। आज वर्ल्ड हेल्थ डे निमित्त मी तुम्हाला काही सिंपल प्रॅक्टिकल प्लॅन देणार आहे, ते तुम्ही नक्की फॉलो करा। सकाळी उठल्यावर मोबाईल नको, 5 मिनिट डीप ब्रीदिंग करा। त्याचबरोबर दिवसभरात तुम्ही किती चालताय, काय खाताय हे ट्रॅक करा। दुसरं म्हणजे तुम्ही तुमच्या मीलमध्ये प्रोटीन इंटेक वाढवा, त्याचबरोबर हेल्दी फॅट वाढवा, कार्ब्स बरोबर घ्या, व्हेजिटेबल जास्त वाढवा, बॅलन्स्ड मील घ्या, स्ट्रेस मॅनेज करा आणि स्लीप प्रॉपर घ्या। त्याचबरोबर तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये थोडीशी एक्सरसाइज सुद्धा इन्क्लूड करा। त्यामध्ये वॉकिंग असेल किंवा कार्डिओ असेल, योगा असतील किंवा जिम असेल, यापैकी जे तुम्हाला जमेल ते नक्की करा। हे खूप स्मॉल स्टेप्स आहेत, पण लॉंग टर्मसाठी हे तुमचं आयुष्य बदलून टाकणारे आहेत। तुम्ही हेल्दी असाल तरच तुम्ही तुमचं करिअर, फॅमिली आणि ड्रीम्स सांभाळू शकता। तर आज वर्ल्ड हेल्थ डे निमित्त स्वतःला एक प्रॉमिस करा की आजपासून मी स्वतःच्या हेल्थसाठी प्रायोरिटी देणार आहे। कमेंटमध्ये लिहा आय स्टार्ट टुडे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि त्यांनाही अवेअरनेस येऊ द्या। तोपर्यंत लक्षात ठेवा, हेल्थ आहे तर सर्व काही आहे।